मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आणि आता ते जळगावात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही औपचारिक भेट होण्याची शक्यता नाहीये, एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केलेले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या भेटी संदर्भात आता ही मोठी माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव येथे आहे आणि त्या ठिकाणी थोर क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे, तसेच जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे। या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची औपचारिक भेट होईल, त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही। त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही, हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शास्त्रीय कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार। त्यामुळे हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम आहे। त्या निमित्तानंच मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर असू, मात्र या एकाच ठिकाणी असल्या कारणानं कुठल्याही प्रकारची औपचारिक भेट होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटी संदर्भात एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण हे चांगलंच रंगलेलं पाहायला मिळालं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, आज मुख्यमंत्री फडणवीस हे जळगावात दाखल झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील, मात्र आता खडसे म्हणतायत की कुठली औपचारिक भेट होण्याची शक्यता नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धरणगाव दौऱ्यावर असून खाजा नाईक यांच्या स्मारकासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे हे दोघंही या कार्यक्रमासाठी असून या ठिकाणी एकनाथ खडसे त्यांच्याशी काय बोलता हे पाहणं पात्र ठरणार आहे। कारण मागच्या वेळेस जेव्हा एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं की शिवसेनेतून ठाकरे गटातून भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांना हा प्रवेश देण्यात आला होता, त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे आता पवित्र झाली आहे असा टोला खडसेंनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला लगावला होता। या संदर्भात नेमकं प्रवेशाबद्दल काही चर्चा होते का? कारण एकनाथ खडसे भाजपला चालत नाही, सुधाकर बडगुजर चालतात असेही एकनाथ खडसे या ठिकाणी म्हटले होते। या संदर्भात प्रवेशासंदर्भातली काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस या ठिकाणी या स्मारकाचं लोकार्पण करणार आहे। त्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे देखील या ठिकाणी आलेले आहेत। निश्चित जुगल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।